राज्यात सध्या लोकसभेचा रणसंग्राम पाहायला मिळतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। खंडणीखोर पक्षाच्या नेत्यानं शिवसेनेला हिनवू नये, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चंद्रपुरातील टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। खंडणीखोर पक्षाच्या एका नेत्याने शिवसेनेला असं हिणवणं बरोबर नाहीये, कारण यांना शिवसेना सुद्धा गुजरातला पडवायची होती, ती मी पडू दिली नाही, म्हणून त्यांच्यासोबत जो चायनीज माल बसलेला आहे त्याच्यातच त्यांचं ते एक सुख मानतायत। अमित शहा बाळासाहेबांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीवर आले होते, तेव्हा आमची शिवसेना होती हे विसरू नका, उद्धव ठाकरेंचा मोदी शहांना टोला। 2019 साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते, तेव्हा सुद्धा मीच होतो। भारतीय जनता पक्ष नाही तर तो भेकड जनता पक्ष, भाजपासोबत वसुली करणारी सेना, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मवियाचं सरकार असताना खंडणी वसुली गँग कोण चालवत होतं, बावनकुळेंचा सवाल। त्याची म्हटलं की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावरती धाडी टाकतायत, अटका करतायत, धमक्या देत आहेत, यांच्यात ताकद नाही, म्हणून मी याला भेकड म्हटलं। निवडणुकीत पवार अण्णावा समोरील बटन दाबा, 15 वर्षे मुलीला निवडून दिला, आता सुनेला निवडून द्या, बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। त्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं। लेकीला निवडून दिलं 3 वेळेला, म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या, सगळी फिटामफाट। माझ्या निवडणुकीत भावंड फिरली नाहीत, आता गरागरा फिरत आहेत, पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे उगवलेत, अजित पवारांची श्रीनिवास पवारांवर टीका। माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली। फार तोलून मापून बोलतो, एकदा जर मी तोंड उघडलं ना, ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही, फिरता तोंड दाखवता येणार नाही। मी कुणाला धमकावलं असतं तर जनतेनं मला पाठिंबा दिला नसता, कुणी धमकावलेलं असेल तर पोलीस केस करावी, अजित पवारांचं प्रत्युत्तर। कुणी असं धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने माझ्या मागे इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता। ज्यांनी धमकावलं त्याच्या विरोधात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कारवाई करावी। मुख्यमंत्री शिंदेंनी अजून अधिकृत उमेदवारी घोषित केलेली नाही, कल्याणच्या उमेदवारीवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। अजून ऑफिशियली जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत जे आहे हे त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली नाहीये। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी उमेदवार असतील, त्यांचं मी स्वागत करतो। 3 महिन्यांपूर्वीच मी श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबद्दल सांगितलं होतं, प्रचार सुरू, श्रीकांत शिंदेंचा विजय निश्चित, भाजपचे नेते रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। महायुतीचे सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते हे त्यांच्याबरोबर ऑलरेडी प्रचार करायला लागलेले आहेत, त्यामुळे कल्याण लोकसभा हा 100% डॉक्टर श्रीकांत शिंदे हे हॅट्रिक करतील। मी इतर उमेदवारांसारखी कॉन्ट्रॅक्टर किंवा कारखानदार नाही, कारखाना अडचणीत, माझीही आर्थिक अडचण, कार्यकर्त्यांना घरासाठी वर्गणी द्या म्हटलं तो विनोदाचा भात, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण।